नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलवरती आणि नवीन व्हिडिओमध्ये. नुकतंच असं घडलं की माझ्या एका फ्रेंडचा कॉल येऊन गेला की मृणाल, तुम्ही जे व्हिडिओज बनवता, तुम्ही जे रील्स बनवतात, मला पण खूप जास्त इच्छा आहे बनवण्याची, पण माझी हिंमत होत नाही, माझी डेअरिंग होत नाही, मला खूप जास्त भीती वाटते. मी तिला खूप जास्त समजावून सांगितलं की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्यातूनच माझ्या लक्षात आलं की आपण ह्या विषयावर का नाही बोलावं, आपण ह्या विषयावरती का नाही गप्पा माराव्या. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे कॉन्फिडन्स. मी तिला सगळ्यात जास्त समजावून सांगितलं की कॉन्फिडन्स नावाची एक गोष्ट असती, ती जर असेल तर तू रील्स काय 100 माणसासमोर सुद्धा तू बोलू शकतेस. आपण पण कधी काळी त्या फेज मध्ये होतो. मलाही खूप जास्त भीती वाटायची. मला वाटत नव्हतं की मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकेन, मी रील्स बनवू शकेल. हे सगळं ओव्हरकम करण्यासाठी मला काही पॉइंट सापडले. असे 8 पॉइंट्स मला सापडले. त्यातला 8वा पॉइंट म्हणजे सगळ्या पहिल्या 7 पॉइंट्सचा बाप आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अच्छा, तुमचा जो व्हिडिओ स्टार्ट होण्याचा वेळेसचा कॉन्फिडन्स आणि व्हिडिओ एंड होईपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त चेंज झालेला असेल, खूप हाय झालेला असेल. सो पॉइंट नंबर 1, तुमचा आउटफिट, तुमचा लुक. सकाळी तुम्ही रेडी होताय आणि तुम्ही आरशात बघताय, अरे मी कशी दिसतीये, मी आज काय घातलेलं आहे, मी ड्रेस कसा घातलेला आहे, माझी हेअरस्टाईल कशी आहे. आणि बाहेर पडता पडता आपण 4 वेळेस आरशात बघतो. जर ती इमेज आपल्याला आवडली, आपल्या डोक्यात ती इमेज छापल्या गेली, जर ती इमेज खूप कॉन्फिडंट असेल तर ती इमेज दिवसभर राहते. आणि ती इमेज जर दिवसभर राहिली तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त हाय होतो. हा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. ज्यावेळेस माझी हेअरस्टाईल, ज्यावेळेस माझा ड्रेसिंग माझ्या आवडीचा असतो, कम्फर्टेबल असतो, जर कम्फर्टेबल असेल तर माझा कॉन्फिडन्स लेवल डेफिनेटली हाय असतो. मी खूप वेळेस खूप जणांना पण सांगितली ही गोष्ट की तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा तुमच्या लुकवरती, तुमच्या ड्रेसवरती, तुमच्या हेअरस्टाईलवरती खूप जास्त मॅटर करतो, खूप जास्त कमाल मॅटर करतो. हा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे, हा मी तुमच्या समोर सांगते. तुम्ही अनुभवून बघा. तुम्ही खूप छान ड्रेस घातलेला आहे, तुमची हेअरस्टाईल पण खूप छान आहे, तुम्ही कुठेतरी बाहेर चाललात, मीटिंगला चाललात किंवा कुठे काहीतरी कामासाठी चाललाय, जर तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा ड्रेसिंग, तुमचा ड्रेस, तुमचा लुक खूप छान असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त हाय असतो. नसेल एक्सपिरियन्स घेतलेला तर एक्सपिरियन्स घेऊन बघा. असं नाहीये की महागडेच ड्रेस घाला, खूप छान झक्कापक्काच घाला, असं नाहीये बिलकुल. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते कपडे घाला, तशी हेअरस्टाईल करा आणि त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स लेवल चेक करा. पॉइंट नंबर 2, तुमची बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज ही 4 गोष्टींवरती डिपेंड असते. तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं बसणं, तुमचं उभं राहणं. जर तुमचं चालणं, बोलणं, बसणं लूज असेल, बसणारा चालणारा असा चालतो, पाय खरकत चालणे, अरे काय तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. बसताना पण असं बसता, अरे बसा ना, चांगलं स्टर्ट बसा. बोलताना हॅलो, हा बोला, कोण बोलतंय, अरे कुठे गेला तुमचा कॉन्फिडन्स. उभा राहताना राहा ना, उभा कॉन्फिडंटली उभा राहा. सो या सगळ्या गोष्टी आहेत त्या बॉडी लँग्वेज मध्ये. जर तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा पोश्चर चांगला असेल, कॉन्फिडंट असेल, तुम्ही ठेवा तसं, ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स बिल्ड होतो. तुम्ही चालताना एकदम ॲटिट्यूड मध्ये चाला तुमच्या. पॉइंट नंबर 3, चॅलेंजेस स्वीकारा. छोटे चॅलेंजेस स्वीकारा. जसे की बाहेर जात नसाल तर एकटं बाहेर जा, मोबाईल घरी ठेवून बाहेर जा. तो एक जर सोबत मोबाईल असला तो एक थोडासा हा ठीक आहे, मोबाईल आहे, जा ना, मोबाईल सोडून बाहेर जा. काय होतं बघा, तिथेही तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होईल. मार्केटमध्ये जा, मार्केट पर्यंत जात असताना तर थोडंसं मॉल पर्यंत जा, पण एकटं जा. छोटे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करा आणि ते कम्प्लीट करा. त्यातून सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त वाढतो. खूप महत्वाचा फॅक्टर आहे हा सुद्धा. स्मॉल चॅलेंजेस घ्या, बाहेर पडा, करा काही गोष्टी. पॉइंट नंबर 4, जर एक्सरसाइजच नसेल बॉडीला, तुमची बॉडी एकदम स्थूल बनते, एकदम स्टब्बन बनते, काही करण्याची बिलकुल इच्छा नसते, कॉन्फिडन्स लेवल 0 असतो. सो एक्सरसाइज करा. नाही तुम्हाला जिमला जायला जमत, वॉकिंग करा. नाही वॉकिंग करत, योगा करा, काहीतरी एक्सरसाइज करा. घरातल्या घरात दोरीवरच्या उड्या मारा, पण एक्सरसाइज करा. ज्यावेळेस तुमचं ब्लड पंप होतं त्यावेळेस तुमच्या कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिक बिल्ड होतो. सो एक्सरसाइज हा फॅक्टर सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जसं बॉडीसाठी एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे, तशीच मेंदूसाठी
मेडिटेशन. पॉइंट नंबर 5, मेडिटेशन. जसं बॉडीसाठी एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे, जिम इम्पॉर्टंट आहे, तशी मेंदूसाठी सुद्धा काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या म्हणजे मेडिटेशन. ऍक्च्युली खूप मला पण मेडिटेशनचा खूप जास्त कंटाळा येत होता अगोदर. माझे फादर इन लॉ प्रणव यांनी मला खूप वेळ समजावून सांगितलं. मी ज्यावेळेस मेडिटेशन करायला बसायचे त्यावेळेस माझा श्वास गुतायचा लिटरली. म्हणजे मी त्या गोष्टीला खूप जास्त अवॉइड करायचे नाही, मला ते जमतच नाही. मी ज्यावेळेस मेडिटेशनला बसते त्यावेळेस माझा श्वास अडकतो. ठीक आहे, जे आहे ते मेडिटेशन, तुम्ही जे विचार येतात येऊ द्या, त्यांना अवॉइड करू नका. जे येते त्याच्याकडे लक्ष द्या, पण एक 10 मिनिटं 15 मिनिटं शांत बसा. मेंदू जर शांत असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा ऑटोमॅटिक वाढतो. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही वाटलंच ते इन्स्ट्रक्शन द्या, पण मेडिटेशन करा. मेडिटेशन मध्ये खूप जास्त ताकद आहे, खूप जास्त ताकद आहे. तुम्ही जे तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जो कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा तो सुद्धा तुम्ही इन्स्ट्रक्ट केला, स्वतःला सांगितला की माझं कॉन्फिडन्स लेवल वाढवायचं आहे, मला असं करायचं, मला तसं करायचं, मला असं करायचं, तुम्ही सांगितलं, तिथून सुद्धा तुमच्या खूप गोष्टी पॉझिटिव्हली कन्वर्ट होतात. सो मेडिटेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मेडिटेशननी तुमचा कॉन्फिडन्स लेवल डेफिनेटली वाढेल. पॉइंट नंबर 6, हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. हे सगळे मी एक्सपिरियन्स घेतलेले. पण आणखीन एक महत्वाचा म्हणजे परफ्यूम, स्मेल. कोणताही एक छान वास असतो. तो वास एक कसं असतं, सपोज आपल्या जवळून कोणी एखादा व्यक्ती चाललेला आहे, त्यांनी परफ्यूम मारलेला आहे, तो जो वास असतो, तो सुवास असतो, तो स्मेल आपल्याला एक वेगळी एनर्जी देऊन जातो. सो परफ्यूम सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. नाही आवडत तुम्हाला जास्त वास, तो एक सायलेंट हे करा. आपण घरात सुद्धा अगरबत्ती लावतो, अगरबत्ती लावल्यानंतर जो वास दरवळतो पूर्ण घरामध्ये, त्या वासामुळे खूप जास्त माणसाचा माइंड चेंज होतं. त्या वासामुळे माणसाचा माइंड चेंज होतं, लिटरली माइंड चेंज होतं. एवढी ताकद आहे वासात सुद्धा. तिथून सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त वाढतो. थोडासा एक स्मेल आसपास आपल्या आजूबाजूत चांगला असेल तर त्याने पॉझिटिव्ह एनर्जी जास्त वाढते. पॉइंट नंबर 7, गाणे ऐका. तुम्ही जसं गाणे ऐकता तसा तुमचा मूड बनतो. सॅड असाल तर सॅड तुम्ही गाणे ऐकले तुम्ही आणखीन सॅड होणार. तुम्ही हॅप्पी असाल तर हॅप्पी गाणे ऐकले तर हॅप्पी टाईप सॉन्ग ऐकत असताना तर तुमचे हॅप्पी हार्मोन्स ऍक्टिव्हेट होतील. सो गाणे ऐकणे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो गाण्यातून पण तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त वाढतो. आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात शेवटचा तो म्हणजे तुमचा थॉट प्रोसेस. सो पॉइंट नंबर 8 आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट नंबर 8 तो म्हणजे थॉट प्रोसेस. हे जे सगळे 7 पॉइंट्स झालेले आहेत ते सगळे पॉइंट्स या 8व्या पॉइंट्स वरती अवलंबून आहे. थॉट प्रोसेस, इथून जे सगळं चालू होतं, इथे जे वर्क होतं, इथं जे कोडिंग होती ती सगळी एक्झिक्यूट होती. जर इथंच चाललं नाही तर ते तुमचे 7 पॉइंट सुद्धा व्यर्थ आहे. सो तुम्हाला ड्रेस कसा घालायचा, तुम्ही राहायचं कसं, तुम्हाला वागायचं कसं, तुमची बॉडी लँग्वेज ठेवायची कशी, तुम्हाला गाणी ऐकायचे, तुम्हाला वास घ्यायचा, सुवास घ्यायचा, काय घ्यायचं, तुम्हाला एक्सरसाइज करायची, तुम्हाला मेडिटेशन करायचं, नाही करायचं, काय करायचं, सगळं इथून वर्क करतं, इथून. सो थॉट प्रोसेस किती इम्पॉर्टंट, ह्या सगळ्या 7 गोष्टी थॉट प्रोसेस वरती डिपेंड आहे. सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात शेवटचा, पण सगळ्यात पहिला तो म्हणजे थॉट प्रोसेस. तुम्ही जे विचार करता तेच घडतं. म्हणून पॉझिटिव्हली विचार करा, पॉझिटिव्हली कॉन्फिडेंटली विचार करा, डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. सगळ्यात जास्त याच्यावर काम करा. इथं काम केलं तर सगळं चांगलं होणार. जर इथं काम नाही केलं तर तुमचे 7 पॉइंट्स काहीच काम करणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स नाही, तुमचं काहीच नाही, एकदम झिरो. सो थॉट प्रोसेस सगळ्यात महत्वाचा. तुम्ही जे विचार करता तेच घडतं. सो चांगला विचार करा, चांगल्या गोष्टी घडतील. अकॉर्डिंग टू रिसर्च, जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल, कॉन्फिडंट असाल तर 35% स्मार्ट असता, आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह नसाल, कॉन्फिडंट नसाल तर -35 असाल. म्हणजे विचार करा, जर पॉझिटिव्ह असाल आणि कॉन्फिडंट असाल तर 135%, नसेल तर -35%. सो पॉझिटिव्ह राहा, कॉन्फिडंट राहा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थॉट प्रोसेस वरती काम करा. तिथे जर काम केलं तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली चांगल्या होतील. तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आणखी नवीन कोणत्या विषयावरती आपल्याला गप्पा मारायच्या असेल तर ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी मृणाल चौधरी तुमची रजा घेते. आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.
नमस्कार.